आमचं नातं परफेक्ट नाहीये. सतत भांडणं होतात. कधी ते समजत नाही तर कधी मी समजत नाही. कधी दिवसभर बोलणं होत नाही. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून मूड ऑफ. असंच घडतंय ना तुमच्या आयुष्यात? याला जबाबदार कोण? ती का मी? आपण नात्यात काय करतो माहितीये? समोरच्याला बदलायचा प्रयत्न करतो. तो तसं का बोलला, ती तशी का वागली, हे सगळं विचार करत बसतो. पण कधी स्वतःकडे बघितलंय का? आपल्या आत काय चाललंय? आपण का रिॲक्ट होतो? विपश्यना एकच शिकवते, बाहेर नाही, आत बघायला. जेव्हा आपण स्वतःला समजायला लागतो ना, तेव्हा समोरच्याला बदलायची गरजच वाटत नाही. नातं आपोआप शांत होतं. कारण समस्या दोघांमध्ये नसते, केवळ रिॲक्शनमध्ये असते. त्यामुळे विपश्यना करा, स्वतःला जागृत करा, स्वतःला स्थिर करा, नातं जपा. अशी अनेक नाती केवळ इगोमध्ये तुटलेली आहेत, विस्कटली आहेत, दूर गेली आहेत. ती जपा.